नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तीन सत्यांचा खुलासा झालेला पाहणार आहोत आणि तो म्हणजे खूप मोठ्या व्यक्तींसमोर। आता पहिली गोष्ट ही अश्विन समोर येणार आहे। प्रिया दारू पिऊन घरी आलेली असते आणि त्याने पहिल्यांदा तिला दारू प्यायलेली पाहिलेली असते आणि त्यानंतर आता अश्विनला हे कळतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, कारण तिच्या पायावरती तुळशीपत्रच नाही आहे। तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायलीला सुद्धा ही गोष्ट कळालेली असते की सायली ही खरी तन्वी आहे आणि आता त्याचे पुरावे अर्जुन हा घरातल्या सगळ्यांसमोर सादर करणार असतो। त्याचबरोबर आता इकडे अश्विनला सुद्धा प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य समजलेलं असतं आणि त्याचबरोबर साक्षी आणि प्रिया या दोघीजणी मैत्रिणी आहेत आणि त्या दोघीजणी मिळून मधुभाऊंना अडकवतायत। मधुभाऊंनी खून नाही केलेला हे सगळं सुद्धा अश्विनला कळालेलं असतं। मग आता हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता जर एवढं सगळं या व्हिडिओमध्ये कॉन्टेंट आहे तर याचा अर्थ नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। ठरलं तर मग मालिकेच्या भागाला, पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण असं पाहतो की इकडे कोर्टाची हिअरिंग होऊन आता प्रिया ही घरी न येता डायरेक्ट नागराज बरोबर महिपत शिखरेच्या बंगल्यावरती गेलेली असते, कारण तिला माहिती असतं की आज अश्विनची एक महत्त्वाची सर्जरी असणार आहे, ती सुद्धा रात्रीच्या वेळे। त्यामुळे अश्विनला घरी येण्यासाठी खूप उशीर होईल, तो लवकर घरी काही येणार नाही। त्यामुळे आपल्याला घरी विचारणारं कोणीच नाही आहे, आपल्यावरती कसलीच पाबंदी नाही आहे, त्यामुळे आज आपण मस्त सेलिब्रेशन करायचं, एन्जॉय करायचं असा विचार करून तन्वी ही आता गेलेली असते नागराज बरोबर महिपतच्या घरी। आता मात्र ते तिघंजणं ठरवतात की मस्त सेलिब्रेशन करायचं, पार्टी वगैरे करायची। आता महिपत पार्टीसाठी मस्त चिकन, मटण, त्याचबरोबर खूप सर्व दारूसुद्धा मागवून घेतो। आता इकडे प्रियासुद्धा दारू प्यायची ठरवते, त्यावर लगेच नागराज आणि महिपत तिला म्हणत असतात, अगं पण तू दारू पिऊन कसं चालेल, तू तर साळसूत सरळ तन्वी आहेस, त्या सुभेदारांच्या घरची सून आहेस ना, लाडकी। त्यावरती म्हणत असते की नाही, ते सगळं बरोबर आहे, पण काय आहे, मला रात्री घरी जाईपर्यंत थोडाफार उशीर होईल, घरात कोणीच जागं नसेल, पूर्णाजी म्हणजेच ती म्हातारी आणि त्या अर्जुनची आई ते सगळेजण झोपलेले असतील। आणि राहिला प्रश्न अश्विनचा, तर तो आज रात्री लवकर घरीच येणार नाही आहे, त्याची नाईट सर्जरी आहे, त्यामुळे त्याला घरी यायला उशीर होणार आहे। मग आता मला बघणारं घरी आहे तरी कोण? चला, आज कितीतरी दिवसांनी जरा गुळमट सोडून खरखर प्रिया असल्यासारखं वाटतंय, नाहीतर ते तन्वीचं नाटक करून माझ्या मेंदूला सुद्धा कंटाळा आला होता। आणि मग आता अशारित्या प्रिया मस्त सेलिब्रेशन वगैरे करते आणि मग आता ते तिघंही इतके गाढ झोपून जातात दारू प्यायल्याच्या नंतर की प्रियाला डायरेक्ट रात्री 11:30-12च्या दरम्यान जाग येते। घड्याळ बघितल्यावर तिला कळतं की आपल्याला खूप उशीर झाला आहे, आता घरी निघालं पाहिजे। प्रिया लडकळत घरी पोहोचलेली असते। आता घरात अर्जुन घरी आलेला नसल्या कारणामुळे सायली जागीच असते। आता ती प्रियाला घरात लडकळत चालत येताना पाहते। सायली विचार करते, ही अशी का आली बरं प्रिया, काय झालं असेल, सगळं ठीक असेल ना? नाही, ही नशेत असल्यासारखी वाटली। तर प्रिया ही आता खोलीमध्ये आलेली असते, तिला इतकी जास्त झालेली असते दारू की तिला बसण्याची सुद्धा शुद्ध नसते, ती तशीच येऊन बेडवरती चप्पल वगैरे न काढता बसून घेते। आता अश्विन हा त्याची सर्जरी लवकरच संपल्या कारणामुळे घरी 1-1:30 वाजेपर्यंत आलेला असतो। आता मूर्ख प्रिया पटकन आवरून घेऊन झोपून जायचं, तर तसं न करता तिथेच बेडवरती बसलेली असते। आता अश्विन येऊन बघतो तर काय, तन्वी ही अशी बेडवरती बसली आहे। मग तो तिच्याकडे येतो आणि तिला म्हणत असतो, काय झालं तन्वी, तू इथे अशी का बसली आहेस? हो, आज तुझी इयरिंग होती, त्यामुळे तू अपसेट आहेस का? काय झालं कोर्टात, सांग तरी मला, असं विचारायला लागतो। मग आता इकडे प्रिया ही काहीच बोलत नसते, ती फक्त त्याला मानेनेच हो नाही असं खुणवत असते। त्यावर लगेच अश्विन म्हणतो, मला वाटतं तुझा मूड बरा नाही आहे, जा तू पटकन चेंज करून ये आणि झोपून जा, आपण उद्या सकाळी बोलूया। त्याबरोबर प्रिया ही त्याला मानेनेच होकार देते आणि लगेचच आता चेंज करण्यासाठी तिकडनं बाथरूमच्या दिशेने चालत जात असते। पण प्रियाला स्वतःवरती ताबाच नसल्या कारणामुळे तिचा तोल जात असतो। आता
कशीबशी ती बाथरूमपर्यंत जाते आणि बाथरूममधून चेंज करून येत असताना प्रिया खाली पडत असते. इतक्यात तिकडे अश्विन येतो आणि लगेच तो तिला सावरतो. आता मात्र अश्विनला प्रियाच्या नाकातून जी हवा जात असते आणि तिचं तोंड थोडंसं उघडं असतं, त्यामधून वास यायला लागतो दारूचा. आता मात्र तो प्रियाला म्हणायला लागतो, तन्वी, हा वास कुठून येतोय? त्यावर मात्र प्रिया ही त्याला मानेनेच नकार देत असते की मला कसलाच वास येत नाहीये. अश्विन तिला म्हणतो, मला दारूचा वास येतोय, तू दारू प्यायली आहेस? त्यावर मात्र आता प्रिया घाबरते. अश्विनच्या लक्षात येतं की याचा अर्थ प्रिया दारू प्यायली आहे आणि मग लगेचच तो तिला विचारायला लागतो, पण तन्वी, तू का दारू प्यायली? तुला दारू पिण्याची काय गरज होती? घरात कोणाला कळलं तर? अगं, तू वेडी झाली आहेस का? पूर्ण आजीने तुला हे अशा अवस्थेत बघितलं असतं तर तिला काय वाटलं असतं? मम्माने तुला बघितलं असतं तर तू दारू का प्यायलीस हा पहिला मुद्दा आहे. त्याबरोबर आता इकडे मूर्ख प्रिया हे बरळायला सुरुवात करते. मी दारू दारू मी नाहीच प्यायली दारू 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 प्यायली मी दारू. त्यावर अश्विन म्हणतो, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? त्याबरोबर ती सांगायला लागते की मी नाही प्यायली दारू, मी महिपतबरोबर सुद्धा गेली नाही, मी नागराज काकाला पण भेटली नाही, साक्षीला मी साक्ष खोटी देऊन नाही सोडवली. आता मूर्ख प्रिया हे सगळं जे बरळत असते तिला वाटत असतं की आपण खोटं बोलतोय, पण ती खोट्याच्या नादात खरं बोलत असते. कारण दारू प्यायल्यानंतर माणसाला स्वतःची शुद्ध उरलेलीच नसते आणि तो जे काही बरळत असतो ते नेहमी खरं बरळत असतो. आता इकडे प्रियासुद्धा बोलत असते की आता मी सुटणार, आता तो महिपत माझा पाठला कायमचा सोडणार, कारण त्याची मुलगी साक्षी आता जेलमधून सुटणार आणि मी सुद्धा मोकळी होणार वगैरे वगैरे ती बरळत असते. आता अश्विन हा प्रियाला म्हणतो, तन्वी, तुला जास्त झाली आहे, तू ओव्हरडोस झाला आहे तुला, तू झोप. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही म्हणत असते, अरे अश्विन, तन्वी तन्वी काय बोलतोयस? मी प्रिया आहे, प्रिया मधुकर, माझं नाव प्रिया आहे. आता अश्विन म्हणायला लागतो की तन्वी झोप तू, आणि मग आता तो जबरदस्तीने तन्वीला बेडवरती पाडतो आणि झोपायला लावतो. आता मात्र मूर्ख प्रिया शांतपणे गुपचूप झोपून घ्यायचं तर ते नाही, झोपेत सुद्धा ती बडबड करतच असते, मी तन्वी नाही आहे, नागराज आणि त्या महिपतचा प्लान होता, त्यांनी मला बक्कळ पैसे दिले आणि त्या विलासच्या खुनामध्ये त्या म्हाताऱ्याला अडकवला. बरं झालं, त्याला खूप पुळका होता ना त्या सायलीचा, म्हणे माझी साऊ साऊ साऊ, त्या सायलीचं नशीबही आता मी चोरलं. आता प्रिया हे सगळं जे बरळत असते त्यातलं अश्विनला काहीच कळत नसतं, कारण त्याला काही माहीतच नसतं. त्या कारणामुळे आता अश्विनला झोपही येत नसते. प्रिया नक्की दारू का प्यायली असेल याचाच विचार अश्विन करत असतो आणि तो खोलीत येडझाऱ्या घालत असतो. आता येडझाऱ्या घालत असताना त्याचं लक्ष तन्वीच्या पायांकडे जातं. आता अश्विन तिच्या पायांकडे बघत असताना त्याला तिच्या पायावरती कुठलीच खून दिसत नाही. अश्विन विचार करतो, अरे तन्वीच्या पायावरचं तुळशीपत्र कुठे गेलं? आणि मग लगेचच आता तो प्रियाच्या जवळ येऊन ते तुळशीपत्र बघण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला वाटतं कदाचित भूलचुकीत मलाच ते दिसलं नसेल. आता तुळशीपत्र तो बघायला आल्याच्या नंतर इकडे सायली ही विचार करत असते की काय झालं असेल, प्रिया अशी लडखत का आली असेल. इतक्यात घरी अर्जुन आलेला असतो. आता अर्जुन सायलीला जागी बघतो आणि विचारतो, सायली, तू अजून झोपली नाहीस, कशाला जागी राहिलीस? मी सांगितलं होतं. त्यावर सायली म्हणते, ते सगळं मरू दे, मी काय सांगते त्याच्याकडे आधी तुम्ही नीट लक्ष द्या. त्यावर अर्जुन म्हणतो, बापरे, एवढं काय झालंय? काहीतरी घरात नवीन ड्रामा केला असेल ना तन्वीने. त्यावर सायली म्हणते, ड्रामा वगैरे काही नाही, सकाळी इयरिंग झाल्यानंतर सगळेजण घरी निघून जातात, पण ही प्रिया मात्र घरी आली नव्हती आणि मघाशी 11:30-12च्या दरम्यान घरी आली, ते सुद्धा एकदम अशी लडखळत वगैरे चालत. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो, मग जाऊ देत ना, ती कुठे जाते काय करते जिशी आपलं काय घेणं देणं आहे. त्यावर सायली म्हणत असते, त्याच्याशी माझंसुद्धा काही घेणं देणं नाही आहे, पण ती खूप अडकळत चालत आली होती, असं वाटत होतं की ती नशेत आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय, प्रिया दारू कशी पिईल? त्यावर सायली म्हणते, नाही, मला खात्री आहे तिने नशा केलीच होती, आपण तिच्या खोलीबाहेर जाऊन बघूया ना, कदाचित आपल्याला काहीतरी सापडेल. आज अश्विन भाऊजीसुद्धा खोलीत नाही आहेत, ते नाईट सर्जरीला गेलेत आणि प्रिया तर नशेत असल्या कारणामुळे झोपून गेली असेल. आता सायली आणि अर्जुन दोघंजणं प्रियाच्या खोलीबाहेर येतात, पण खोलीत अश्विन असल्या कारणामुळे ते दोघंही खोलीत जात नाही. तर इकडे सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी प्रियाच्या पायांजवळ का बसलेत? एवढं काय बघतायत ते प्रियांच्या पायांवर? त्यावर अर्जुन म्हणतो, तुळशीपत्राची खून. सायली म्हणते, कसलं तुळशीपत्र? त्यावर अर्जुन सांगत असतो, अहो प्रिया
हीच आमची तन्वी आहे हे कशावरून कळलं? कारण तिच्या पायावरती तुळशीपत्राची खून सिनियरने पाहिली, जी फक्त तन्वीच्या पायावरती होती. त्यावर सायली म्हणते, काय? तुळशीपत्राची खून? आणि प्रियाच्या पायावर कसलीही खून नाही आहे. तिच्या पायावर साधा तीळसुद्धा नाही आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मिसेस सायली काय बोलताय तुम्ही? हे प्रियाच्या पायावर खून आहे. त्यावर सायली म्हणते, लहानपणापासून तुम्ही तिच्याबरोबर राहिलाय का? मी तिचे पाय नेहमी बघितलेत. लहान असल्यापासून तिच्या पायावर कसलीही खून वगैरे नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुळशीपत्राच्या पानाचा आकार, तर तो माझ्या पायावरती आहे, उजव्या पायावर काळ्या रंगाचा. त्यावर अर्जुन म्हणतो, जाऊ देत, आपण इथे थांबायला नको, आपण आपल्या खोलीमध्ये जाऊया. जर अश्विनने चुकून जरी आपल्याला पाहिलं ना तर मात्र खूप राडे होतील आणि पूर्ण जे आई बाबा सगळेच उठून खाली येतील. हे सगळं नको. मग आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. तर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, ही बघा माझ्या पायावरची तुळशीपत्राची खून. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मग जर तुमच्या पायावर तुळशीपत्राची खून आहे मग प्रियाच्या पायावरती? त्यावर सायली म्हणते, खोटं बोलतेय ती, कसली खून वगैरे नाही आहे तिच्या पायावर. आता सायली आणि अर्जुन दोघंजणं बोलत असेपर्यंत मधुभाऊ त्या ठिकाणी आलेले असतात. आता मधुभाऊ येतात आणि लगेचच सायलीला म्हणत असतात, साऊ बाळा, तुझा हा लहानपणीचा फोटो प्रियाच्या खोलीमध्ये कशाला लावला होता? तुझ्या खोलीत लाव, छान वाटेल. मी दुपारी तिच्या खोलीबाहेरून जात असताना मला तिकडे दिसला म्हणून मी घेऊन आलो. म्हणजे तिच्या खोलीत जायचं नव्हतंच मला, पण तुझा फोटो दिसला मग माझा मोह आवरला नाही गेला. किती दिवसांपासून तुझा चेहरा बघितला नव्हता लहानपणीचा. त्यावर सायली म्हणते, बघू फोटो? आणि मग तो फोटो बघून ती म्हणायला लागते, अहो मधुभाऊ, हा फोटो माझा नाही तर प्रियाचा आहे, म्हणजेच खऱ्या तन्वीचा लहानपणीचा फोटो. ह्या घरात तिचे असे बरेच फोटो आहेत. त्याबरोबर मधुभाऊ म्हणतात, काय? प्रियाचा लहानपणीचा फोटो? नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा तुझा लहानपणीचा फोटो आहे. त्याबरोबर आता मधुभाऊ हे सायलीला सांगत असतात की हा फोटो प्रियाचा नाही, तुझा आहे. तर अर्जुन हा मधुभाऊंना म्हणत असतो, मधुभाऊ हे कसं शक्य आहे? अहो ही आमची लहानपणीची तन्वी आहे आणि हिचे फोटो या घरात भरपूर आहेत. म्हणजे याचा अर्थ तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. हा फोटो मिसेस सायलींचा नाही तर प्रियाचा म्हणजेच तन्वीचा आहे. त्याबरोबर मधुभाऊ म्हणत असतात की जावई बापू, अहो माझा गैरसमज कसा होईल? लहानपणापासून मी साऊला आणि प्रियाला एकत्र लहानाच्या मोठ्या केल्या आहेत. त्याच्यामुळे कोणाचा चेहरा कसा होता आणि कोणाचा कसा हे त्यांच्यापेक्षा जास्त माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. हा फोटो प्रियाचा नाही तर माझ्या साऊचाच आहे, मला व्यवस्थित आठवतोय. त्यावर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ नीट आठवून सांगा. मधुभाऊ म्हणतात, मी नीटच आठवून सांगतोय. तुम्हाला माझ्यावर विश्वास होत नसेल ना तर तुम्ही एक काम करा, आपलं नवीन आश्रम जिथे आहे तिथे जा. तिथे मी प्रत्येक मुलाचे मला सापडल्यानंतरचे फोटो काढून ठेवलेले आहेत, जेणेकरून जर कधी त्यांचे आई वडील त्यांना शोधत माझ्यापर्यंत आले तर त्या फोटोवरून त्यांची ओळख व्हावी आणि त्यांना त्यांच्या आई वडिलांबरोबर पाठवून देता यावं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग आता काय ते खरं खोटं केलंच पाहिजे. आणि मग लगेचच आता अर्जुन ठरवतो की आपण नवीन आश्रमावरती जायचं आणि शोधून आणायचं सगळं काही. त्याबरोबर आता लगेचच मधुभाऊ हे अर्जुनला म्हणायला लागतात, मला व्यवस्थित आठवतंय ना, हा फोटो साऊचा आहे. लहान असताना ज्यावेळेस ती मला भेटली होती त्यावेळेस अशीच दिसायला होती साऊ. त्याबरोबर मात्र आता इकडे सायलीला सुद्धा प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? जर हा फोटो माझा आहे तर मग प्रिया खोटं का बोलतीये? का फसवतीये ती सगळ्यांना? रविराज काका, पूर्ण आजी सगळ्यांशीच खोटं वागून काय मिळतंय प्रियाला? तर आता इकडे अर्जुन ठरवतो की आपण आता आश्रमावरती जायचं, पण घरातल्या कोणालाही काहीही कळायला नको. जर घरात कोणाला कळलं तर मग मात्र प्रियाला काहीतरी डाऊट येईल आणि प्रिया पुरावे नष्ट करेल. मग लगेच अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो आणि त्याला सांगतो, चैतन्य एक काम कर, तुझी बाईक घे आणि लवकर माझ्या घराच्या बाहेर मला भेट, आपल्याला एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. त्यावर चैतन्य म्हणत असतो, अरे यार अर्जुन, रात्रीचे 2:30 वाजलेत यार, झोपणार आहे. त्यावर अर्जुन चैतन्यावरती ओरडत म्हणतो, चैतन्य उठ. त्याबरोबर चैतन्य पटकन जागा होतो. अर्जुन त्याला म्हणतो, महत्त्वाचं काम आहे म्हणून बोलवतोय. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे कशाला तुला बाईक हवी आहे? आपल्याकडे गाडी आहे ना, तुझी गाडी घेऊन जाऊ ना आपण. त्यावर अर्जुन म्हणतो, गाडीचा आवाज होईल चालू करताना, बाईक बाहेर थांबेल, बाईकचा आवाज आतमध्ये येणार नाही, म्हणून आपल्याला पाहिजे. अरे तू ये ना, आल्याच्या नंतर तुला सगळं सांगतो. त्यानंतर आता लगेचच
अर्जुन हा सायलीला सांगतो, मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा, मी घरी आल्याच्या नंतर पुन्हा घराच्या बाहेर गेलोय, कुठे गेलोय, काय कामासाठी गेलोय, कोणाला काहीच कळता कामा नये. जर प्रियाला थोडा जरी डाऊट आला ना तर ती लगेच काहीतरी हालचाल करेल. तिच्या मागे नक्कीच कोणातरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे, त्याच्याशिवाय ती एवढी सगळी प्लॅनिंग करूच शकत नाही. आणि प्लॅनिंग जरी तिचं असलं ना तरीसुद्धा ती एवढी सगळी कामं एकटीने मॅनेज नाही करू शकत. आता सायली सांगते, ठीक आहे, मी कोणाला काही कळू देणार नाही. तर मधुभाऊ म्हणतात, मी सुद्धा येतो तुमच्याबरोबर जावे बापू. त्यावर अर्जुन म्हणत असतो, नाही नको मधुभाऊ, रात्र खूप झाली आहे, तुमची येण्याची काही गरज नाही आहे. त्यावर मधुभाऊ सांगत असतात की नाही नको, मी येतो तुमच्याबरोबर. अहो त्या फाईलमध्ये सगळ्या लहान मुलांचे फोटो आहेत, त्याच्यामध्ये 2-3 मुलींचे आणखी फोटो आहेत. तुम्हाला नक्की ओळखता येणार नाही कुठला फोटो प्रियाचा आहे, कुठला फोटो साऊचा आहे, कारण त्याच्यात दुसऱ्याही मुलींचे फोटो आहेत. मी येणं गरजेचं आहे. त्यावर मधुभाऊंना लगेचच अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मग तुम्ही चला माझ्याबरोबर. मिसेस सायली, मी, मधुभाऊ आणि चैतन्य आम्ही तिघंही आश्रमावर जाऊन येतो. आता एवढ्या रात्री सगळेजण आश्रमातले झोपले असतील याची कल्पना अर्जुनला असते, पण तरी त्याला पुरावे लवकर गोळा करायचे असतात, त्यामुळे आता तो निघालेला असतो. तर आता चैतन्य बाईक घेऊन आलेला असतो. अर्जुन त्याला म्हणतो, मधुभाऊही आपल्याबरोबर येणार आहेत, त्यामुळे आपण कार घेऊन जाऊया. चैतन्य म्हणतो, अरे मग एक फोन करून सांगायचं होतंच मला, मी नसती आणली बाईक. अर्जुन म्हणतो, काय फरक पडणार आहे, पार्क कर इथे, एकटा चालत आला असतास तू, जाऊ देत ना, नको वेळ वाया घालू, निघूया आपण. आणि मग आता ते तिघंही निघालेले असतात. तर इकडे सायली मात्र विचार करत असते की का खोटं वागली असेल प्रिया एवढी, तिला काय गरज होती हे सगळं करण्याची. आणि जर ती खरी तन्वी नसली ना तर मात्र मी तिला सोडणार नाही. तिने आजपर्यंत खूप सगळ्यांना त्रास दिला आहे, सगळ्यांच्या भावनांचा खेळ केला आहे. तर दुसरीकडे आता चैतन्याला प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची खून नाही आहे हे कळालेलं असतं, आणि प्रिया जे काही बडबडलेली असते त्याचा थोडाफार विचार केल्यानंतर चैतन्याच्या लक्षात हेही आलेलं असतं की प्रियाने मुद्दामून मधुभाऊंवरती विलासच्या खुनाचा आळ टाकला आणि त्यांना या सगळ्यामध्ये गोवलं. त्याचबरोबर तिच्या पायावर तुळशीपत्राची खून नाही आहे याचा अर्थ ही तन्वीसुद्धा नाही आहे. पण मग हिने हे सगळं नाटक का बरं केलं असेल, मला लवकरात लवकर बरोबर बोललं पाहिजे असा विचार करून अश्विन हा अर्जुनच्या रूमच्या दिशेने येतो, पण तोपर्यंत अर्जुन निघून गेलेला असतो. त्यामुळे आता चैतन्य हा येऊन विचारत असतो, सायली वहिनी, दादा कुठे. आता इतक्या दिवसांनंतर अश्विन हा सायलीला वहिनी म्हणालेला असतो. सायली ही त्याच्याकडे बघतच राहते, ती थक्क झालेली असते. त्यावर अश्विन हा सायलीला म्हणत असतो, वहिनी दादा कुठे आहे. त्यावर सायली सांगते, ते अश्विन भाऊजी, ते चैतन्य भाऊजींकडे गेलेत. त्यावर अश्विन विचारतो, एवढ्या रात्री काही एमर्जन्सी होती. त्यावर सायली म्हणते, ते तर मला काही माहीत नाही आहे, पण ते सांगून एवढंच गेलेत की चैतन्य भाऊजींकडे जात आहेत. का, तुमचं काही काम होतं का. मग अश्विन घडलेला सगळा प्रकार सायलीला सांगतो. सायली म्हणते, ठीक आहे, मी हे आले की यांच्याशी बोलते, तुम्ही जा, आराम करा, जास्त विचार करू नका. मग सायली पटकन अर्जुनला कॉल करते आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगून टाकते. अर्जुन हा सायलीला सांगतो, हे बघा मिसेस सायली, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पुरावे शोधतोय किंवा आपल्याला हे सगळं माहीत आहे, यातलं काहीही सध्या अश्विनला तुम्ही सांगू नका. मी पुरावे घेऊन थोड्या वेळात घरी पोहोचतोय आणि आता बघता बघता सकाळसुद्धा होत आलेली आहे, त्यामुळे घरातल्या सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण डायरेक्ट करू. प्रियाला बेसावतपणे आपण धडक द्यायची असं अर्जुन सायलीला सांगतो. त्यावर सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी कोणाला काहीच नाही सांगत, आणि मग ती फोन कट करते. तर आता इकडे अर्जुन हा आश्रमातून बाहेर पडत असताना त्याच्या लक्षात आलेलं असतं, याचा अर्थ प्रिया ही खरी तन्वी नाही आहे आणि सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे, म्हणजे सायली ही तन्वी असण्याची शक्यता आहे. जर सायली हीच खरी तन्वी असेल तर मी खऱ्या तन्वीबरोबरच लग्न केलं आहे, याचा अर्थ पूर्णाजीने प्रतिमा आत्याला जे वचन दिलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि हे ज्यावेळेस पूर्णाजीला कळेल त्यावेळेस ती खूप जास्त खुश होऊन जाईल. त्यानंतर आता अर्जुन हा घरी आलेला असतो. मधुभाऊ, चैतन्य हे सुद्धा घरी आलेले असतात आणि त्यांनी सगळे पुरावेसुद्धा गोळा करून आणलेले असतात. आता पुरावे बघितल्यानंतर सायलीसुद्धा खूप खुश होते, पण आता चौघांनासुद्धा पडलेला प्रश्न हा एकच असतो की प्रियाने हे सगळं केलं तरी का, हे सगळं करण्याची तिला काय गरज होती. त्याबरोबर हा व्हिडिओ मात्र इथेच संपतो, पण पाहणं हे रंजक ठरणार आहे की प्रिया आता महिपत शिखरे आणि नागराजचं नाव फोडेल का, आणि जर तिने नागराजचं नाव सांगितलं तर आता
रविराज किल्लेदार नागराजचं काय करणार पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवाराबरोबर तसेच कुटुंबियांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओचा आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.